मित्रांनो आता आपण चालू शेताकडं. आता गेल्या वर्षी काय झालं, भात कापायला नेमकी दिवाळीच्या आधी आलं होतं नाही का. आणि आता यावेळेस काय झाले, दिवाळी अजून व्हायची आता येईलच, म्हणजे 4-5 दिवसामध्ये. नंतर दिवाळी झाली का मग आपली भात कापायला येणार आहेत. गेल्या वर्षी कसं मस्त काम करून दिवाळी खाल्ली होती, यावेळी दिवाळी खाऊन काम आहे. आता तुम्ही बघू शकता मी इथं वावराच्या इथं पोचले. हा आपला रस्ता आहे, आपण चालले आता खाली. आणि हे पाहत, हे आपलं वावर आहे. मी तुम्हाला थोडं जवळून दाखवतो. इथं खाली गेलं तर इथं खाली जायला रस्ता नाही. थोडं पुढं गेलं का ते पुढं ते सफेद बॉक्स दिसतं एक छोटंसं असं, एवढं असं इथं असं. हे ते डिब्बीचं बॉक्स आहे, तिथपर्यंतच आपली सगळी शेती. आणि सगळ्या वावरांना आपण इथं भात केलाय. हा सगळा दिसतो, हा पूर्ण इंद्रायणी सगळ्या खालपर्यंत. हे इकडे दिसतं, हे पण आपले फक्त तिथून पुढं ते दुसऱ्यांचे. हे पाहू शकता आता तुम्ही. बघा आता हा मस्त एकदम झालाय. एक 4-5 दिवसामध्ये हा अजून छान होईल. भाऊबीज वगैरे झाली तर सगळं मस्तपैकी येणार आहे म्हणजे कापायला. हे पाहू शकता. अजून थोडंसं इथं हिरवागार आहे, तिकडे मध्ये झाला तर एक 5-6 दिवसात 8 दिवसात तसं सरासरी पकडायला गेलं तर आपली अटाणी येणारच आहे. सगळं इकडं जास्त करून इंद्राणीच करतो आम्ही. पहिल्यांदा करायचं खडक्या वगैरे, पण जशी आता इंद्राणीची चव लागली ना, त्याच्यामुळे जास्त करून आता सध्या इंद्राणीच आहे. हे पूर्ण सगळं हा टोटल सगळं इंद्राणीच भात. बघा ही वावर एकदम मस्त झालं, तुम्ही पाहू शकता. बघा इथपर्यंत सगळी नजर जाते तो सगळा इंद्राणीच आहे. त्या वरच्या वावरात पण सगळे इंद्राणीच आहे. आता आपण इथून नदी जवळ आहे आपल्याला, इथून नदी ना जवळ आहे. आपण नदीत पण जाऊ, बघू आता नदीला किती पाणी राहिले काय वगैरे नाही का. हे इकडे जो दिसतोय ना, हा हिरवा आहे. हा लेट होते याची लागवड नाही का, त्याच्यामुळं तो अजून आला नाही. पण आता जाऊ तसंच. ही जी एवढी अशी पट्टी दिसत नाही, ही सगळी लेट वावर आहेत. आपण आले आता बापूच्या वावराच्या तिथं. बापूच्या वावर तुम्हाला दाखवते बघा. हे वावर सोडून इथं हे बापूचं वावर इथं खाली. बापूचा आमचा एक 10 दिवस ना लेट होता, कारण त्या टायमिंगला नेमकी पाऊस झाला जोरात. त्याचं रोप सगळं पाण्याखाली गेलं होतं, त्याच्यामुळे मग ते उतरायलाच लय टाईम झाला. आणि ही जी वर दिसते ना, ही जे भाताच्या वर आले ही सगळी खेड आहे नाही का. ह्या वर्षी बापूच्या वरात कशी काय एवढी खेड झाली काय कळा ना. गेल्या वर्षी तर अजिबात खेड वगैरे नव्हती, पण ह्या वर्षी लईच खेड झाली. तर त्याने ना कापली होती बरं का, पण मग त्याने कापली मला तिकडे त्या साईडला कापत होता तो. इकडे त्याने काय एवढी काय कापली नाही. अजून यायला टाईमच आहे बघा. हा एक 15 दिवस तरी यायला लागतील, अजून 15-16 दिवस तरी नक्कीच लागणार आहे. पूर्ण हा हिरवा आहे. आणि हा बघा रस्ता नदीकडे जायला. आपण गोदड देवायला गेलो होतो ना तिकडे, त्यावेळेस जरा पाणी होतं, पण आत्ता पाणी किती आहे काय माहीत नाही. पाणी तर शक्यतो आता आटलं पण असेल, म्हणजे वरच्या भागात खाली असेल पाणी. खाली बघून चालतं, नाही तर पडलो ना मी जायचं आणि सगळे जायचं. बघा हा भात आहे ना, हा बघा या वावरात पण पूर्ण अशी खेड झाली. आणि हा समोर दिसतो ना, हा इथपर्यंत डिप्पीचं बॉक्स आहे. तिथून हा इथून सुरुवात झाली तर डायरेक्ट तिकडे ते पुढे पिवळी ताडपत्र दिसतं बघा. तिकडे पुढे ते हिरवं वगैरे ते बल लागलेत खांब्यावरती, तिथपर्यंत ही सगळी आपलीच वावर आहेत. टोटल म्हणजे सगळा इंद्राणीच भात असते, दुसरं नाही. दुसरं करायचे पहिल्यांदा, पण आता नाही, आपण नाही एवढं करत आता, फक्त इंद्राणीच. खायला एकदम मस्त, त्याच्यामुळं चव लागली का इंद्रायणीच. आता आपण आलो नदीच्या जवळ. पाण्याचा आवाज तर येतोय बघा. आपण नदीत आलो इथपर्यंत. पाणी आहे पण एवढं पण काही पाणी नाही. हे पुढे ही सगळी किटीचे हे ढापे काढलेत ना,
त्याच्यामुळं पाणी थांबायला चान्सच नाही. त्यापेक्षा छोटे छोटे मासे पाळते मला दिसत का नाही माहिती. छोटे छोटे मासे कसे पळतात. पाऊस येते ना पर पूर्ण किटी भरलेली असते. ते सगळे पार तिथून ते सप्पे सप्पे दिसते ना तिथपर्यंत पाणी जातं. तिथं वर वावर आहे. ते पार एकदम बांधायच्या लेवलला सगळी ही नदी फुलली असते एकदम. आणि आता बघा तसं तिकडे वर आहे थोडंसं पाणी आणि इकडे पण खाली हे इथं मोटर येत. इथून पाणी शेतीला तिकडे वरती. आणि तसं वर तिकडे बोरची पण सिस्टीम आहे. पण शक्यतो बोर नाहीच म्हणजे वापरातच येत नाही. कारण नदीला पाणी असतंच. तसं आता हे एवढं दिसतंय पाणी कमी. पण हे पाणी ना पुरतं आम्हाला. आता परत आहे ना पाण्याचा तुतवडा झाला का वरतून परत धरणाचं पाणी सोडतातच आहे. आपण कडकडे जाऊयात. बघा हे सफेद आहे ना हे पूर्ण इथपर्यंत आहे ना तो बांध आहे ना तिथपर्यंत पूर्ण पाणी असते पावसाळ्यामध्ये. म्हणजे वर जाऊन दाखवतो किटीवरून आपण ना त्या तिथे जाऊ म्हणजे तुम्हाला ना एकदम बरोबर दिसेल सगळं. रस्ता असा हा आपण आला होतो वरती. मम्मी ना मी ह्याच रस्त्याने आलो होतो गोदड धुवायला. तेव्हा इथं पाणी होतं या रस्त्याला पण आता इथं पाणी नाही. पुढं दामण्या दिसली का तिथं तुम्हाला मी शेपटी दाखवतो. साप आहे तिथं गेली. याला काय काय भेटतं रस्त्याला. दामण गेली आहे इथं. दामणले फास्ट पळते बघ काही म्हणा. आपण आता किटीवरती आले. आता ह्या साईडला एवढे इकडं आणि खाली बघा. आता तुम्हाला एकदम स्पष्ट दिसेल बघा. ही नदी ना ही मीना नदी. आता आम्ही मम्मीनं आम्ही आलो तेव्हा त्या तिथं गोदड धुतल्या होत्या तरी अजून पाणी आहे तिथं. पाणी काही कमी झाले नाही. आणि खडक पण एकदम मस्त आहे गोदडे वगैरे धुवायला. तुम्ही पाहू शकता बघा एकदम. हां दुपारचं वातावरण कसं असं वाटतं गाव मस्त पैकी तांदूळ वगैरे करा. हे बघ इथे लाकूड वाहून आले. मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. आवडल्यास आपल्या चॅनल नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या भावाला असंच पुढं नेत जा. आणि 4-5 दिवसांनी किंवा 8-10 दिवसांनी तुम्ही सगळे या म्हणजे आपली लवकर या टायमी पण होईल. असेच भेटूया का नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.